नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान सर्व माननीय श्रीकांत मदने सर, काकड सर, कैचे सर व इतर मान्यवरांचे मी सर्वप्रथम अर्चना मरसाळे या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते आणि मला समोर येऊन बोलण्याची जी संधी दिली त्यासाठी मी खूप खूप आभारी. सर्वप्रथम आजच्या दिवसाबद्दल मला बोलायचं म्हणलं तर आज ज्या ठिकाणी आज सर्व मुलांमुलींचे ज्या मुलींचे या ठिकाणी निवड झाली आहे त्या मुलांसाठी आणि तसंच माझ्यासाठीही खूप आनंदाचा दिवस आहे हा. कारण की प्रत्येकाने काहीतरी स्वप्न पाहिलेले असतात की मी आज भरती होणार आहे, मी भरतीचे प्रयत्न करते किंवा काय. मुलं मुली सगळ्यांनी काही ना काही आपले स्वप्न बघितलेले असतात, पण ते स्वप्न जर पूर्ण झालं नाही तर किती त्रास होतो याचा मला चांगलाच अनुभव आहे. जे 2019च्या भरतीमध्ये मी 5 मार्कांनी राहिले त्याचा त्रास मला अजून पण जाणवतो. आणि ज्यावेळेस 2 एप्रिल या दिवशी मी पेपर देऊन आले, पुणे सिटी या ठिकाणी मी पेपर द्यायला गेले होते आणि त्या ठिकाणी मला माझ्या हातून काही चुका घडल्या पेपर देत असताना. त्यावेळेस मला फार टेन्शन आलं होतं की मी पुन्हा तर भरतीतून राहून जाणार नाही ना. आणि या टेन्शन पायी मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेले होते आणि घाबरत हातात मोबाईल घेतला आणि आईला फोन लावला. आईशी बोलता बोलता मी आईला सांगितलं की मला फार कमी मार्क पडलेत. मी मार्क काढले नव्हते पण मला माहित होतं की मला मार्क कमी पडणार आहेत आणि 2019च्या भरतीतून जशी मी राहिले तशी मी राहून जाऊ नये याची सतत मला भीती मला खात होती. मी काय करू आणि काय नाही असं झालं होतं. 3 दिवस मी स्वतःला रूम मध्ये कोंडून ठेवल्यासारखं केलं होतं. मदने सरांच्या समोर तर मी गेलेच नाही. आणि त्यानंतर ज्या वेळेस 3 दिवसानंतर पेपरची जेव्हा मार्क लिस्ट आली ते मार्क लिस्ट जेव्हा सरांना कळाली आणि सरांनी ती ओव्हरलुक केली, जेव्हा कास्ट वाईज सरांनी ती मार्क लिस्ट बघितली आणि त्यावेळेस सरांनी मला बोलवलं. त्यांना माहित होतं की मी भरती होणार आहे. त्यांनी मला त्याच्या आधी पण सांगितलं होतं की बाळा तुला किती मार्क्स पडले. मी त्यांना माझी टोटल सांगितली. ज्यावेळेस ते मला बोलले ना की तू घाबरू नको, तू ऍव्हरेज मध्ये आहे, त्याच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर थोडंसं स्वतःला रिलॅक्स केलं होतं. का तर 2019च्या भरतीमध्ये असंच मी पेपरही दिला आणि ग्राउंडही दिलं, पण तरी सुद्धा जेव्हा त्यांच्या समोर गेले, त्यांच्या समोरासमोर मी त्यांच्या समोर गेले मदने सरांच्या, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की बाळा मार्क कमी पडतील, तुला 5 मार्क तरी अजून पाहिजे होते. आणि बरोबर मी 5च मार्कांनी नायगाव मुंबई या ठिकाणी भरतीमधून राहिले. आणि ते मला या ठिकाणी आठवलं ज्यावेळेस मी 2 तारखेचा पेपर देऊन आले. पुन्हा सरांच्या तोंडून असं काही ऐकायला मिळू नये या गोष्टीची सतत भीती खात होती. पण तरी सुद्धा 3 दिवसानंतर जेव्हा मार्क लिस्ट लागली त्यावेळेस सरांनी जेव्हा सांगितलं त्याच्या तोंडातून निघालेला तो शब्द, ज्यावेळेस 24 एप्रिलला मेरिट लागलं त्या दिवशी तितका आनंद नव्हता झाला. पण मदने सरांच्या तोंडून जेव्हा मी ऐकलं ना की बाळा तू भरती आहे, मी सांगतो ना भरती 101% भरती आहे, तो मला त्या दिवशी मी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहिले ना, ते आनंदाचे अश्रू होते. माझ्या आईवडिलांचं स्वप्न मी पूर्ण करू शकले याचा मला फार आनंद आहे. पण वाईट पण हे वाटतं की मी फार लेट झाले कारण मी 5 वर्षापासून या दिवसाची वाट बघत होते. 2019ची भरती झाली, 2018ची भरती झाली, त्यात 2दा लॉकडाऊन झाले. एवढा सगळा प्रवास माझा 5 वर्षांचा प्रवास होता. त्या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये मी खूप काही गमावलं. इतकंच नाही तर मी 1 वर्षभर मी माझ्या आई वडिलांचं तोंड सुद्धा नाही बघितलं. मी आज फर्स्ट टाइम माझे आई वडील इथं आलेत, त्यांचा आज मी 1 पूर्ण वर्षानंतर चेहरा बघितला. मला खूप आनंद झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायला भेटला. मला फार वाईट पण वाटतं आणि चांगलं पण वाटले की मी त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकले. मी त्यांच्या संधीवर खरी उतरले. मी आईला ज्यावेळेस सांगितलं 2019 मध्ये मी जेव्हा राहिले होते ना, मला आधार देणार कोण आहे की नाही, मला असं वाटत होतं की सगळं संपलं, बस आता सगळं राहिलं. आता आई वडील काय संधी देत नसतात, वय होत चालले, शेजारी पाजारी समाज तर माहितीये मुलींना कसं बोलतो. मुली म्हणजे काय असतात समाजाच्या नजरेमध्ये हे तुम्हाला चांगलंच माहितीये, ती मला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना चांगलंच कळतं. तरी सुद्धा ती बोलणी ऐकावी लागू नये माझ्या आई वडिलांना म्हणून मी 1 वर्षभर घरच्यांपासून लांब राहिले. मी घरी गेले नाही
का तर मी घरी जाईल 1 दिवसासाठी, मी पुन्हा इकडे रिटर्न निघून येईल, मी माझ्या प्रयत्नात राहील, तू चल तू भरती होणार आहे. हे सगळं ऐकून मला पुन्हा मला बळ आलं. मी स्वतः पुन्हा नव्याने उभी राहिले. 2019च्या अपयशानंतर स्वतःला पुन्हा नव्याने उभं करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण सगळ्या गोष्टी आठवत होत्या. मी ग्राउंड करायला गेले तर मी त्या ग्राउंडवर माझ्या जुन्या सोबतच्या मैत्रिणी बघत होते, जे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी जसं स्वप्नासारखं वाटत होतं. त्या मुली भरती होऊन गेल्या. मला असं वाटत होतं मी त्या मुलीच बघते अजून. तेच लेक्चर, तेच ग्राउंड, तेच शिक्षक, तीच अकॅडमी, आणि ती पुन्हा पुन्हा बघून मला त्रास होत असायचा का मी माझ्या सोबतच्या मुली निघून गेल्या आणि मी या भरतीसाठी कॅपेबल नव्हते का. फार मोठे प्रश्न होते माझ्यासाठी. आणि मी आज भरती झाले. दिलेल्या संधीचं मी सोनं केलं. मला फार आनंद होतोय की माझ्या आई वडिलांनी मला जी संधी दिली त्याचं मी सोनं करू शकले. मी त्या संधीवर खरी उतरले. मदने सरांनी ठेवलेला माझ्यावर विश्वास, मदने मॅडमनी मला जो विश्वास दिला, माझ्या पाठीवर जे ठोप दिली ती, त्यांनी ते जो आधार दिला, त्या गोष्टींवर मी खरी उतरले. आणि यासाठी मी खूप खूप आभारी आहे माझे गुरु मदने सरांची आणि माझ्या आई वडिलांची. मला जर कोणी विचारलं ना की देव आहेत का, मी हो म्हणेल. कारण मला माहितीये, मला बरेच जण म्हणून गेले तू नास्तिक झालीये, कारण हे अपयश येत गेलं ना जीवनात. तर मी देव म्हणजे काय हे मी सगळं विसरून गेले होते. मी कोणत्या देवाच्या समोर झुकत नाही आणि कोणत्या देवाच्या पायाही पडत नाही. पण मला जर आता कोणी विचारलं ना की देव आहेत का, मी हो म्हणणार आहे. कारण माझ्या समोर माझे देव आहेत ना, माझे आई वडील आणि माझे गुरु मदने सर हे माझे देव आहेत. आणि याचा मला अभिमान आहे की मदने सरांसारखे मला गुरु लाभलेत. आणि सूर्या अकॅडमी सारखी ही संस्था ज्या ठिकाणून मी भरती होऊन जाणार आहे, मी या सर्वांची खूप खूप आभारी आहे. सूर्या अकॅडमीची खूप आभारी आहे. मदने सर, तुषार कैचे सर, काकड सर यांनी सर्वांना जे मोलाचं मार्गदर्शन केलं, या सर्वांची खूप खूप आभारी आहे. आज जे कोणी लोक टीका करत आहेत ना, त्या टीका करणाऱ्या लोकांना माझं एवढंच म्हणणं आहे की टीका करणारी लोक आता कोमात, पण मी मात्र जोमात आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सूर्या अकॅडमी.